सगळं आज युवक काँग्रेसचे पदाधिकारी युवक काँग्रेसतर्फे जे अनुराग ठाकूरने आमचे विरोधी पक्षनेता या देशाचे स्थान राहुलजी गांधी यांच्याबद्दल जी जात विचारणा केली आहे त्याचा आम्ही शहर जिल्हा काँग्रेस व युवक काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करतो। कारण संविधानमध्ये असं कोणालाही अधिकार नाही त्यांनी जात विचारायचं। कारण लोकसभा जी संसद आहे ते लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी संसद आहे, लोकांना न्याय देण्यासाठी संसद आहे आणि ते काम सोडून भाजपचे हे लोक हे जातीपातीचं राजकारण करू लागले आहे आणि त्याला समर्थन म्हणून नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे ते पण त्यांना समर्थन करत आहे ट्विटच्या माध्यमातून। आपण बघितलं या देशामध्ये जातीमध्ये भांडणं लावायचं काम, शेतकऱ्याचा कर्जमाफी नाही आहे, या पेट्रोल डिझेल वाढलेलं आहे, महागाई वाढलेली आहे, हे मुद्दे सोडून हे भाजपचे लोक हे जातीचं राजकारण करत आहे आणि जात विचारण्याचं काम हे करत आहे आणि देशाला तोडण्याचं हे काम करत आहे। काँग्रेस हे देशाला जोडण्याचं काम करीत आहे। आमचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत पदयात्रा भारत जोडो पदयात्रा काढलेली आहे। भाजपचा कोणताही नेता भारत जोडोमध्ये सहभागी होत नाही, भारत तोडोमध्ये सहभाग होत आहे। म्हणून आम्ही भाजपचा, अनुराग ठाकूरचा आणि नरेंद्र मोदीचा यांचा जाहीर निषेध करतो। नक्कीच मागही एक आंदोलन केलं होतं, आजही केलंय, काय नेमकी मूळ मागणी? नाही, आमची मागणी आहे की अनुराग ठाकूरचं हे खासदारकी रद्द करण्यात यावी। त्याची खासदारकी लोकसभेमध्ये शिव्या देतात, भाजपचे खासदार जात विचारतात, तुमची तीव्र प्रतिक्रिया काय? कारण की प्रधानमंत्री त्यांना सस्पेंड करत नाही, आता तुमचं पुढचं पाऊल काय राहील? प्रधानमंत्री त्यांना समर्थन करतात ना ट्विटच्या माध्यमातून। अनुराग ठाकूरने जे हे केलेलं आहे सब्जेक्ट त्याला समर्थन नरेंद्र मोदींनी ट्विटच्या माध्यमातून केलं आहे, म्हणून आम्ही त्यांना समर्थन करणारे नरेंद्र मोदी साहेबांना जाहीर निषेध करतो। बरोबर, त्यांनी जो विषय आणलेला ठाकूर यांनी समोर जो आणलाय, त्यांनी सांगितलं की ओबीसीची जनगणना तुम्ही सांगताय, मात्र ओबीसीलाच काँग्रेस घराण्याने विरोध केला होता, त्यांना प्रूफ दिला त्यांनी असं, कारण राजीव गांधी त्याचं नाव घेतलं त्यांनी। हे बघा, हे जे लोक आहे ना हे मुद्दे बाजूला सरकून काम करत आहे, जे मूळ मुद्दे जे आहे त्याला सोडून काम करत आहे। आमचे नेते राहुल गांधी यांची अशी मागणी आहे की देशामध्ये जनगणना झाली पाहिजे आणि त्या आधारे सर्वांना रिझर्वेशन मिळालं पाहिजे। हे याच्या विरोधात ते असा मुद्दा आणला की त्यांना विरोधात ते कोणीतरी काम असं सांगतात, ते त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी वेगळी असते।